आणि अंजप संघाला परतीचा प्रवास इथून करावा लागला. 3 ओव्हरची सेकंड राऊंडची मॅच आहे. निलेश रसाल यांनी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. फिल्डिंग केली आहे ती धोत्रे टीमने आणि माले टीम आपण पुन्हा बॅटिंग असेल. थोडी विश्रांती घ्या, डगआउट मध्ये आपण थांबा. आधी देखील आपण बॅटिंगच केली होती त्यामुळे आपल्याला थोडी विश्रांती जरूर आहे. विश्रांती नसेल कारण आपण तितके धावला देखील नाही त्यामुळे लगेच 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 बॅटिंग आपल्याला करायची. चला धोत्रे संघ लगेच उतरलाय फिल्डिंग साठी. काय बॅटिंग झाली माळे टीमची. धोत्रे टीमची दोन्ही मॅच मध्ये धावा चेस झाल्या. बघितलं ना तर दोन्ही मॅच चुकीने गमावल्या. त्या सावळे संघाने देखील चुकी केली आणि अंजप संघाने देखील चुकी केली आणि आता दोन्ही मॅच त्यांना इथून वाचवता आल्या असत्या. शेवटचा बॉल सहज समोर येत होता. बघणाऱ्या प्रेक्षकांना असं वाटत होतं की खेळाडू तो बॉल पकडेल, पहिला चेंडू एक धाव होईल, दुसऱ्या धावासाठी रनआउट होईल असं सगळ्यांच्या डोळ्यासमोर होतं. पण चेंडू निसटला एकाकडून दुसऱ्याकडून आणि धुरळा उडाला आणि 3 धावांनी विजयाचा धुरळा उडवला तो माले टीमने. काय मॅच आली. प्रेक्षकांना बघण्यासारख्या आजच्या दोन्ही मॅचेस झाल्या. चला थांबू नका. माले संघ बॅटिंगसाठी सलामीची जोडी आपल्याला मैदानावरती एंटर करायची आहे. जितका वेळ तुम्ही खर्च कराल तितकाच वेळ आपल्याला पुढील मॅचेससाठी लागणार आहे. 12:30 वाजलेत. संभाजी पथारे सर या ठिकाणी मंचावरती येतात. अविश्वसनीय असा सामना होता. अंजप संघाने पुन्हा तो चमत्कार केला होता. एका बॉलने कायम लक्षात राहणारा तो एक चेंडू. चला माले संघाचे फलंदाज आपण मैदानावरती प्रवेश करा. चला धोत्रे टीम आणि माळे संघ 3 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमने ही महत्वाची सूचना लक्षात घ्या. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट झालून पहिल्या साठ्यामध्ये आला तर धाव नसेल. पुन्हा एकदा ही सूचना आम्ही तुम्हाला करतोय. तर या आयोजनासाठी संभाजी पथारे सर यांच्याकडून या आयोजनासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा अर्थसहाय्य या आयोजनासाठी येते. संभाजी पथारे सर यांचं मनापासून आभार. आयोजक जय हनुमान मंगेश 11 क्रिकेट संघाकडून आज देहू दळवी यांच्याकडून 2000 रुपयाचा अर्थसहाय्य, गणेश मोडक यांच्याकडून 2500 रुपयाचा आर्थिक सहाय्य आणि संभाजी पथारे सर यांच्याकडून 1000 रुपयाचं असे टोटल 5500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आजच्या दिवसामध्ये जमा झाले. स्वर्गीय मंगेश 11 जय हनुमान अंतराळ नीड संघाच्या बक्षिसामध्ये वाढ होताना दिसतीये आणि कदाचित हा गोल्डन मोमेंट आपल्यासाठी आलाय कारण धोत्रे गावाचा गोल्डन गोमारे हा स्टेज वरती आलाय. गोल्डन आपलं स्वागत आहे. 3 ओव्हरची मॅच आहे आणि बॅटिंग करताना दिसेल तुम्हाला तो मात्र माळे संघ परेश वेलेच्या रेकॉर्ड करणाऱ्या 5 बॉल 5 षटकारांनी त्याने या स्पर्धेची सुरुवात केली आणि आता सामना करायचा आहे तो कर्जत तालुक्यातील KPL चा बाईक विनर वैभव रसाळचा. पहिला चेंडू
फक्त ड्राईव्ह केला समोर. वैभव रसाल, वैभव ज्या पद्धतीने खेळपट्टीवरती उतरलाय पूर्णपणे जसं सनी देओल आपल्याला मूवी मध्ये दिसायचा रफ टफ फाईट करताना, जसं वैभव रसाल इरादा पक्का आणि दे धक्का अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये निर्माण आणि पकडले कॅच, लटकलाय फलंदाज परेश वेहले. धक्का मोठा आहे तो माले टीमला. नीड नंदनवन समोर तुम्ही बघू शकाल ढाबा अँड चायनीज कॉर्नर. आमच्याकडे आगरी पद्धतीचे जेवण मिळेल. गावरान कोंबडा, लावरी फिश, चायनीज फूड असं तुम्हाला नंदनवन येते. सर्व प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी पद्धतीचे स्वादिष्ट जेवण मिळेल. रवींद्र माळी आणि जयवंत माळी यांच्या वतीने ढाबा अँड चायनीज कॉर्नर समोर चालू आहे. जर कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण मैदानाच्या पलीकडे नंदनवन येथे मात्र उत्तम आणि स्वादिष्ट जेवणाची चव घेऊ शकता. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. समोर ढाबा अँड चायनीज कॉर्नर वरती आपण जरूर भेट द्या. आणि पहिल्या विकेट नंतर आता जबाबदारी आली कुणाल वरती. दत्रे संघ वैभव रसाळ पॉवर प्लेची ओव्हर घेऊन आला. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवायचं होतं फलंदाज कुणालला. हेलिकॉप्टर इथून फसलाय आणि तिसऱ्या बॉल वरती एकही धाव आतापर्यंत आली नाही. अर्थात धावसंख्या 0 वरती आहे ती जय हनुमान माले टीमची. 70 धावा चेस करणारा माले संघ 3 बॉल वरती अजून एकही धाव नाही. चौथा चेंडू अपील जोरदार आणि विकेटचं पतन झालंय. कुणाल इथून बाद. माले टीमला दिलाय धक्का क्रमांक 2. सामना क्रमांक 2 माले टीम आणि धोत्रे इथून सेकंड. विलास सामना हा 3 ओव्हर्स आहे. किमान 40 पेक्षा अधिक धावा हव्यात. 5वा चेंडू ऑन साइडला खराब फिल्डिंग झाली. चेंडू पुढे ढकललाय. पायाने चेंडूला पुढे ढकललं. तोपर्यंत धावा मिळती 2. 5व्या चेंडूवरती जय हनुमान माले टीमची धावसंख्येची सुरुवात केली बॅटर विलासने आणि थोडी खराब फिल्डिंग जरूर झाली पण 2 धावांनी इथून सुरुवात करतोय. धोत्रे टीमने या मॅच मध्ये थोडंसं गेम प्लॅन चेंज केला. पहिल्या ओव्हर मध्ये वैभव रसालला इथून पॉवर प्ले मध्ये आणलं आणि 2 धावा अवघ्या 5 बॉल मध्ये. वैभवचा हा चेंडू व्हाईट बॉलने इथून एक्स्ट्रा धाव दिली आहे ती वैभवने आणि धावा येते मात्र 3. जय हनुमान माले संघ एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहे ती पिंपलोलीच्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील सेकंड राऊंड मध्ये धोत्रे टीमच्या विरोधात खेळतोय. माळे संघ पहिल्यांदा अंजप संघाच्या विरोधात खेळला, त्यांना पराभूत केला आणि आता धोत्रे संघाच्या विरोधात देखील पहिल्यांदाच माळे संघ खेळतोय. त्यामुळे वैभव रसाल शेवटचा बॉल दांडी गुल 3 धक्के दिले. टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त करतोय वैभव रसाल. जानेवारी महिन्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट आहेत. त्यामध्ये 15 ते 18 जानेवारी मध्ये भाकरीचा पाडा इथे देखील टुर्नामेंट आहे.
4 बॉल वरती एकही धाव नव्हते आणि ओव्हर संपली ती वैभव रसाळची 3 धावांनी. 3 धावा आणि 3 विकेट माळे टीमच्या. आलाय चौकार आलाय आणि धोत्रे संघासाठी कॅश प्राइज आहे. जर हा सामना धोत्रे टीमने जिंकला तर सामना जरी धोत्रे संघ हरला तरी देखील धोत्रे गावाचे जावई सुरेश धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सामना जिंको किंवा हारो धोत्रे संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कन्फर्म आहे धोत्रे गावाचे जावई सुरेश धुळे यांच्याकडून. गोलंदाज तयार हर्षद. अपील जोरदार पंचांचं बोट वर. बॅटर इथून होईल आउट. प्रसाद बॅक टू द डग आउट. विनोद ऑन स्ट्राइक. हर्षदचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून आलाय. 1 रनने धावसंख्या पोहोचेल ती मात्र 8 या अंकावर. बघा यानंतर होणारा सामना अंतराळवरडी संघ इथे पोहोचलाय. माळे संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. आपल्यासाठी ही शेवटची सूचना आहे. धावसंख्या ती मात्र 8. हर्षदचा फुलटॉस चेंडू होता विनोदच्या बॅटमधून ऑन साइडला. खेळाडू भरपूर दूरवरून आले. फक्त एकच धाव. ध्यानमान माले टीम 1 धावेने पुढे सरकल्या फक्त 9 या अंकावरती. 70 धावा चेस केल्यानंतर माळे संघाच्या बॅटिंग मध्ये टॉप ऑर्डरला धोत्रे संघाने वैभवने पूर्णपणे निकामी केलं आणि त्या पहिल्या 3 विकेटने धावा आतापर्यंत थांबवल्यात. फक्त आणि फक्त 9 धावा येणाऱ्या 3 बॉल मध्ये धावफलकावरती आहेत. हर्षद ओव्हर नंबर 2. चौथा चेंडू मंग्याच्या बॅटमधून हवाई हल्ला. खेळाडूचं जजमेंट आणि पकडले कॅच. विकेट नंबर 4 डीजे. थँक्यू. 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी आणि धावा आहेत फक्त 9. अवघ्या 6 धावा दिल्यात हर्षदने देखील आणि माले टीमला धक्के दिलेत. इथून तब्बल 5 विकेट अर्थात अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि इतक्या खतरनाक बॅटिंग नंतर हा धावसंख्येचा दुष्काळ सध्या पाहतोय आपण जे माले टीमचा. गोलंदाज तयार हर्षद. फटका चांगला हवेत आहे. खेळाडू स्वतः गोलंदाज. कॉटन बॉलची चान्स आणि विकेट आले. कॉटन बॉल केलंय हर्षदने. विकेट नंबर 6. धावा आहेत फक्त 9. सहा फलंदाज आउट झालेत. 2 फलंदाज खेळपट्टीवर. म्हणजे 8 खेळाडूंची बॅटिंग करण्याची संधी या मॅच मध्ये. आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे ती हर्षदला. पण ती दुसरी विकेट हॅट्रिक असेल कारण पहिली विकेट हॅट्रिकची ट्रॉफी अक्षय विर्ले वंजारपाडाचा खेळाडू त्याच्या नावावरती गेली आहे. आणि पहिली षटकार हॅट्रिकची ट्रॉफी कळंबोलीचा योगेश देशमुख याच्या नावावरती. पण पहिली चौकार हॅट्रिकची ट्रॉफी कोणता खेळाडू आज कमावेल.
स्क्वेअर लेग मधून चेंडू काढलाय, मॉन्टीच्या बॅटमधून फटका चेंडू देखील फिरलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून झालाय पूर्ण. 2 धावा ओव्हर नंबर 2 ची इथून केली जाईल समाप्ती. धावा फलकावरती धावा झाल्या. जय हनुमान माले टीमच्या 11, फलंदाज बाद झाले 6. मॉन्टी इथून पुढे सरसावला आणि विकेट नंबर 7 विकेट. आणि आता धोत्रे संघासाठी एक मोठं बक्षीस जाहीर होत आहे. धोत्रे गावाचे शिक्षक भूषण पाटील सरांकडून मात्र हे बक्षीस असणार आहे. धोत्रे संघाने जर आज क्वालिफाय झाला तर त्या संपूर्ण टीमसाठी एक बोकड बक्षीस म्हणून देण्यात येईल भूषण पाटील सरांकडून. एक बोकड अर्थात कोणताही नंबर मारला तर त्यांचा कॅश प्राइज म्हणजे क्वालिफाय झाला म्हणजे एक ट्रॉफी कन्फर्म. भूषण पाटील सर आपण दिलेल्या बक्षिसाप्रमाणे तो बोकड लाईव्ह आपण जरूर दाखवा म्हणजे प्रेक्षकांनाही आपल्या बक्षिसाचे 100% खात्री होईल. आणि सर स्वतः मॅच बघण्यासाठी सरांना विनंती करेल भूषण पाटील सर आपण स्टेजवरती यावं. समोर ड्राईव्ह केलाय गणेश असाल्यांचा फेक आणि तिथून अपील किरणची पण इथून 1 रन कंप्लीट. जय हनुमान माळे संघ विकेट जवळपास आउट झाला. त्या मात्र 7 आणि धावा आहेत. धाव फलकावरती फक्त 13 धावा धाव फलकावरती आहेत. अवघे 3 चेंडू या ओव्हरच्या बाकी आहेत. मॉन्टीचा फटका समोर खेळला स्ट्रेटचा तो लॉंग बॉबच्या मधोमध काढण्याचा प्रयत्न होता. अवघे 1 धाव. धावसंख्येत 14 पोहोचली जय हनुमान माले टीमची. एकंदरीत 3 ओव्हरच्या मॅच मध्ये धावसंख्या कमी होते आज पुन्हा एकदा दिसलं. दोन धावा इथून कंप्लीट झाला. धावसंख्या ती मात्र 16. पंकज माळी आपण कुठे असाल पंकज वेअर आर यू. आपल्याला बदलापूर आणि आवळस या 2 टीमला कॉन्टॅक्ट करायचा आहे. दोन्ही संघाशी कॉन्टॅक्ट करा कारण आंतरडोरडी संघाचे काही खेळाडू थोडे उशिराने येतात. त्या कारणास्तव बदलापूर आणि आवळस जर लवकर उपस्थित झाली तर आपण त्याची दक्षता घ्या. धावा मिळतील 2. फटका चांगला समोर खेळलेत. लॉंग ऑन मध्ये वैभव रसालचा हातात चेंडू आहे. पुन्हा 2 धाव्यांचा प्रयत्न आणि धावा केला तिथून कंप्लीट. धावा 2 इथून 100% मिळतील आणि 3 2 धावा आणि जय हनुमान माळे संघाचा धावा फलक 8 विकेट इथून आउट झाल्यात आणि धावा आहेत त्या मात्र तब्बल 18 धावा झाल्या 3 ओव्हर मध्ये आणि 19चा टार्गेट आलाय ते जय गावदेव स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमला. तर या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो धाराचेवाडीचे आदरणीय सुरेश पारधी साहेब इथे उपस्थित झालेत. धाराचेवाडीचे सुरेश पारधी साहेब आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं. साहेब आपलं मनापासून स्वागत. 19 धावांचं टार्गेट इथून असणार आहे.
चला बदलापूरचा संघ इथे उपस्थित झालाय. आवळेस संघाशी कॉन्टॅक्ट करा, आयोजकांना विनंती आहे. बदलापूर भरपूर दूरवरून तो संघ इथे उपस्थित झालाय. इमर्जन्सी अंजप संघ देखील तयार आहे. एखादा संघ जर येत नसेल तर त्याची 100% खात्री करा. आणि कदाचित कारण आयोजकांनी लॉर्ड्सवरती खाली टीप दिली होती की एखादा संघ जर उपस्थित झाला नाही तर त्या जागी दुसरा संघ खेळवण्यात येईल. त्यामुळे ही सूचना पुन्हा आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय. बदलापूर संघाचं स्वागत आहे. भरपूर दूरवरून हा संघ आलाय. माळे संघ देखील उपस्थित झालाय. जय हनुमान माळे संघ बी, माळे बी हा संघ उपस्थित झालाय. त्यामुळे मॉन्टी खूप खुश आहेत की आता 19 धावा इथून आपल्याला कशा वाचवता येतील. गेम प्लॅन रेडी आहे. म्हणजे माळे संघाची बॉडी लँग्वेज बघता हा सामना रफ टफ बनवू शकतील ते. आकाश रसाल आणि निलेश रसाल, कॅप्टन निलेश रसाल. जेव्हा निलेश रसालची कॅप्टनशिप असते आणि 12th मॅन म्हणून जेव्हा गोल्डन गोमारे येतात तेव्हा धोत्रे संघाची लक ही काही वेगळीच असते. ज्ञानेश्वरजी करडे आणि तातुरामजी जाधव साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींची पाहणी करतायत. आणि तातुरामजी जाधव साहेब इथे आले आणि कॅश प्राइज पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये ठोकलाय, रोड वरती षटकार. बोकड भूषण पाटील सरांकडून देण्यात येईल. भरपूर बक्षीस आहेत धोत्रे संघावरती. अवघ्या 2 धावांची गरज आहे. आकाश रसालने ड्राईव्ह केलाय, चेंडू पायाने अडवलाय, फिल्डिंग चांगली केली. माले संघाने अजून सामना सोडलेला नाहीये. एका धावेची फक्त गरज आहे. अवघी 1 धाव इथून करायची आहे. कॅप्टन निलेश रसालचा विनिंग शॉट आला आणि धोत्रे संघ 2 लगातार सामने जिंकत 3ऱ्या दिवसाच्या क्वालिफाय मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. धोत्रे